गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सांगली येथील मांजरडे गावातील होलार समाजाचे जावीर कुटुंबावर हल्ला झालेल्या घटनेचा नांदगाव पोलीस ठाण्यात अखिल भारतीय होलार समाजाने निवेदन देऊन निषेध केलाय। दोषींवर कारवाई करण्याची संघटनेने मागणी केली असून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात मांजरडे या गावामध्ये गणेश मंडळ त्या ठिकाणी लाऊडस्पीकर मोठ्या आवाजात वाजत असताना पीडितांना पुतणे आजारी असल्या कारणाने लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा असं सांगितल्याने त्या कारणाने राग येऊन जातीयवादी गुंडांकडून घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून घराच्या बाहेर भिंतीला लावून लाठ्याकाठ्याने मारहाण करून जातीचा उद्धार करत हल्ला केला। या घटनेचा निषेध करत नांदगाव पोलीस ठाण्यात अखिल भारतीय होलार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जाधव, नाशिक जिल्हा अध्यक्ष रवी सोनवणे, महिला नाशिक जिल्हा अध्यक्ष रेखाताई शेलार यांनी आमच्या जातीवरून शिवीगाळ करून आमच्या भावना देखील दुखावल्या अशा दोषींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय होलार समाज संघटनेकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे सांगितले व अखिल भारतीय होलार समाजाच्या वतीने नांदगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन निषेध करण्यात आले। होलार समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील जाधव, होलार समाज नाशिक जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, नाशिक जिल्हा सचिव युवराज सोनवणे, महिला नाशिक जिल्हा अध्यक्ष रेखाताई शेलार व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव येथे जो गरीब होलार समाज गरीब कुटुंबावर जो हल्ला केला, जो छळ केला, जो अत्याचार केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि समाज बांधव त्यांच्या सोबत आहे। आणि आज प्रशासनाला मी विनंती करते की जो हा छळ झालेला आहे, ज्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा व्हावी ही प्रशासनाला विनंती करते आणि जर असं न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू। आज सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव येथील एका ग्रामीण भागामध्ये होलार समाजाच्या गरीब कुटुंबावर अज्ञात भ्याड गुंडांनी हल्ला चढवला आणि त्यांना अमानुषपणे मारहाण केली। त्यांचा निषेध अखिल भारतीय होलार संघटनेतर्फे आम्ही करीत आहोत। त्यांना लवकरात लवकर शिक्षा होऊन त्यांना ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि भविष्यात त्याची दखल न घेतल्यास होलार समाज हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल एवढंच सांगतो आणि थांबतो। आज नांदगाव पोलीस स्टेशन येथे नांदगावमधील शहरामधील सर्व समाज बांधव निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर मांजरडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जावीर कुटुंबावर जो भ्याड हल्ला झालेला आहे, ज्या समाजकंटकांनी हल्ला केलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी नाशिक जिल्हाध्यक्ष होलार समाज म्हणून मी सर्वप्रथम त्याचा निषेध करतो। खरं तर एक गरीब कुटुंब आपलं छोटा मोठा व्यवसाय करून पोट भरत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये काही समाजकंटक जातीचा तेढ निर्माण करून त्यांना निशाणा करण्याचा प्रयत्न करतात। हीच गोष्ट सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात मांजरडे या गावात घडली। जावीर कुटुंबियांसोबत पूर्ण महाराष्ट्रामधले होलार समाज तर आहेच, पण आम्ही नाशिक जिल्ह्यामधले तमाम समाज बांधव ह्या घटनेमध्ये जावीर कुटुंबासोबत आहे। आम्ही नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केलेला आहे की सदर घटनेचा हा पाठपुरावा करून आरोपीस पुरेपूर शिक्षा व्हावी आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे। जर कदाचित ह्या घटनेचा कुठलाही खुलासा झाला नाही तर आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अखिल भारतीय होलार समाज संघटनेतर्फे मोठा आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करू। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।